मंडळी, मागच्या 5 वर्षांपासून नाट्यमय घडामोडींमुळे देशभरात चर्चेत असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच निकाल लागल्यानंतर सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्ष आणि विरोधातील महाविकास आघाडीमधील पक्ष यांच्यामध्ये अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे। त्यात विशेष करून एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेल्या नेत्यांच्या शिवसेना शिंदे गटातही निकालानंतर मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे दावे केले जात आहेत। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावरून मतभेद झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जात महाविकास आघाडी स्थापन करत भाजपाला धक्का दिला होता। मात्र जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर भाजपाने एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत राज्यात सरकार स्थापन केलं होतं। मात्र या सरकारची वैधता आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे तेव्हापासूनच एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका होत आहे। तसेच शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं होतं। मात्र तरीही शिंदेंची शिवसेना खरी की उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली शिवसेना खरी असा प्रश्न उपस्थित केला जात होता। पण लोकसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात एकही मोठी निवडणूक न झाल्यानं या सरकारबाबत आणि खऱ्या शिवसेनेबाबत जनमताचा कौल काय आहे हे समोर येऊ शकलं नव्हतं। दरम्यान नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी आपला कौल ईव्हीएम मशीन मध्ये नोंदवलाय। दरम्यान या लोकसभा निवडणुकी दरम्यान शिंदेसोबत आलेले काही नेते आपल्या वक्तव्यांमधून स्वपक्षाला आणि मित्र पक्षांना अडचणीत आणताना दिसत होते। यामुळे यातील काही नेते हे निकाल लागल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची साथ सोडून ठाकरे गटात जातील असा दावा करण्यात येत आहे। हे नेते कोण असू शकतात याचाच घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच मंडळी, जून 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून सुरतकडे कूच केली होती तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेतील काही आमदार खासदार वगळता कुणी जाणार नाही असा अंदाज वर्तवण्यात येत होता। मात्र काही दिवसातच जवळपास 40हून अधिक आमदार आणि 13 खासदार एकनाथ शिंदेसोबत गेल्यानं उद्धव ठाकरेंसोबतच राजकीय विश्लेषकांनाही मोठा धक्का बसला होता। एवढंच नाही तर शिवसेनेतील इतर नेते आणि पदाधिकारी हे सुद्धा एकनाथ शिंदेसोबत गेल्यानं शिंदे गट प्रबळ झाला होता। पुढे सुप्रीम कोर्टात सरकार टिकल्यानंतर तसेच पक्षांनी चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाकडे होणारं इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढलं होतं। यातील अनेक नेते लोकसभा आणि विधानसभेतील उमेदवारी, मंत्रिपद आदी अपेक्षा बाळगून शिंदेसोबत आले होते। मात्र लोकसभा निवडणुकी दरम्यान घडलेल्या घडामोडींमुळे अनेकांच्या अपेक्षांना धक्का बसलाय। त्यामुळे परत माघारी फिरता येईल का याची चाचपणी या नेत्यांकडून सुरू आहे। त्यातील पहिल्या नेत्या आहेत त्या म्हणजे भावना गवळी। मंडळी, यवतमाळ वाशिम मधून सातत्यानं निवडून येत असलेल्या भावना गवळी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात आल्या होत्या। केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे त्रस्त असलेल्या भावना गवळी यांना शिंदे गटात आल्यानंतर काहीसा दिलासा मिळाला खरा। मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकीट नाकारण्यात आलं। भाजपाने केलेला विरोध हे भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यामागचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान त्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। मात्र याबाबत काही सकारात्मक निर्णय न झाल्यास भावना गवळी ह्या पुन्हा माघारी फिरण्याचा निर्णय घेऊ शकतात। तसेच उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेले मतभेद मिटवून पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतू शकतात। शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे मावळते खासदार गजानन कीर्तीकर यांच्याबाबतही सध्या अनेक चर्चा सुरू आहेत। सुरुवातीला गजानन कीर्तीकर हे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवतील का याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। दरम्यान ठाकरे गटाने इथून गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी निश्चित केल्यानंतर गजानन कीर्तीकर हे द्विधा मनस्थितीत सापडले होते। दरम्यान त्यांनी वाढत्या वयाचं कारण देत निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला। मात्र ते शिंदे गटासोबत असले तरी प्रचारामध्ये फार सक्रिय राहिले नाही। तसेच त्यांनी पुत्र अमोल कीर्तीकर यांना छुपी मदत केल्याचा दावाही केला जात आहे। एवढंच नाही तर अमोल कीर्तीकर यांचा विजय झाल्यास एक वडील म्हणून मला आनंदच होईल असं विधानही गजानन कीर्तीकर यांनी केलं होतं। गजानन कीर्तीकर यांनी केलेल्या विधानांमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणीही केली जात आहे। त्यामुळे एकूण परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गजानन कीर्तीकर हे पुन्हा एकदा ठाकरे गटात जाण्याची दाट शक्यता आहे। सध्या शिंदे गटात नाराज असलेले आणि लोकसभा निवडणुकीनंतर भूमिका बदलण्याची शक्यता असलेले आणखी एक नेते म्हणजे कृपाल तुमाने। रामटेकचे विद्यमान खासदार असलेले कृपाल तुमाने हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात आले होते। मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली।
कृपाल तुमाने यांचं तिकीट कापण्यामागेही भाजपाचा हात असल्याचा दावा केला जात आहे। तसेच भाजपाने रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राजू बारवे यांना शिंदे गटात पाठवून उमेदवारी मिळवून दिली होती। त्यामुळे कृपाल तुमानेंच्या नाराजीत भर पडली आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही ते फार सक्रिय नव्हते। त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटात फार भविष्य न उरल्यानं कृपाल तुमाने हे सुद्धा ठाकरेंशी जुळवून घेत परत माघारी फिरण्याचा निर्णय घेऊ शकतात। शिंदे गटात नाराज असलेले आणखी एक ज्येष्ठ नेते म्हणजे आनंदराव अडसूळ। अमरावतीचे माजी खासदार असलेल्या आनंदराव अडसूळ यांना यावेळी हा मतदारसंघ भाजपाला सुटल्यानं उमेदवारी मिळू शकली नव्हती। त्याच राणा दाम्पत्यासोबत असलेल्या वादामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांचे भाजपासोबत मतभेद दिसून आले। तसेच नुकत्याच गजानन कीर्तीकर प्रकरणावरून झालेल्या आरोप प्रत्यारोपांनंतरही त्यांनी भाजपा विरोधात भूमिका घेतली होती। आता आगामी विधानसभा निवडणुकीत पुत्र अभिजित अडसूळ यांना उमेदवारी मिळावी यासाठी आनंदराव अडसूळ प्रयत्नशील आहेत। त्यामुळे जर अभिजित अडसूळ यांना माहितीमधून उमेदवारी मिळाली नाही तर ते शिंदे गटाला रामराम ठोकून ठाकरेंकडे माघारी परतू शकतात। सद्यस्थितीत शिंदे गटातून ठाकरेंकडे माघारी परतू शकतात अशा नेत्यांपैकी पाचवं नाव म्हणजे रवींद्र वायकर। उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे रवींद्र वायकर हे केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईनंतर अत्यंत अनिच्छेने शिंदे गटात दाखल झाले होते। तसेच मी शिंदे गटात आलो नसतो तर आपली तुरुंगात रवानगी झाली असती अशा शब्दात वायकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून खूप चाचपणी केल्यानंतरही उमेदवार न मिळाल्यानं अखेरीस एकनाथ शिंदे यांनी रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली होती। मात्र ते ही निवडणूक फार जिद्दीने लढवतायत असं दिसलं नाही। या निवडणुकीत पराभव झाला आणि केंद्रातील सत्ता समीकरणं बदलली तर रवींद्र वायकर हे पुन्हा एकदा ठाकरेंकडे परतण्याचा निर्णय घेऊ शकतात। आता या नेत्यांसह शिंदे गटात गेलेल्या आणखी काही नेत्यांची माघारी परतण्याची इच्छा असली तरी या सर्वांची गद्दार अशी संभावना करणारे उद्धव ठाकरे यांना पुन्हा जवळ करतील का हा मोठा प्रश्न आहे। समजा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात गेलेल्यांना परत घेण्याबाबत मवाळ भूमिका घेतली तर आणखी कोणकोणते नेते माघारी परतू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।